हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर नवऱ्याकडून बायकोला फक्त ह्या एकाच गोष्टीची अपेक्षा असते. कोणती अपेक्षा? ती मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी मी गेले होते शॉपमध्ये आणि मी इथून घेऊन आले होते थोड्याफार वस्तू. आणि या वस्तू आणल्या की मी एक्सपायरी डेट चेक करत असते. कारण छोटं शॉप असल्यामुळे बरेचदा काय होतं की एक्सपायर वगैरे पण असलेल्या गोष्टी तिथं असतात. आणि मग घरी आल्यानंतर मग मी चेक करते आधी, कारण आपण काय खातोय किंवा एक्सपायर झालेलं आहे का नाही हे पाहूनच खावं. आणि प्रत्येकाने असंच करावं. शॉप छोटे शॉप असतील तर 100% करावं. कारण सुपर मार्केट किंवा मॉल वगैरे अशा गोष्टी असतील तर तिथं काही शक्यतो अशा गोष्टी एक्सपायर आपल्याला बघायला भेटत नाही. कदाचित असतील पण पण कमी ह्याच्यामध्ये. ठीक आहे, असू द्यात. चला म्हटलं आता खिचडी वगैरे बनवून घेऊयात. खिचडी वगैरे बनवली आणि त्याच्यासोबत होतं दही आणि वेफर्स. तर उपवासाच्या दिवशी ना ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त भूक लागते. माहिती नाही काय, पण नॉर्मल दिवसापेक्षा जास्तच भूक लागते. म्हटलं जाऊ देत. आणि मग अशी आणली होती शॉपमध्ये आईस्क्रीम, तर मस्तपैकी आईस्क्रीम पण खाऊन घेतली. आणि आम्हाला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही असू द्या, आम्हाला आईस्क्रीम ही लागतेच. बाहेर तर असं वातावरण झालं होतं, म्हणजे खूप थंडी वाजत होती. म्हटलं चला जाऊ द्या, दुपार तर झाली आहे, मस्तपैकी पडदे वगैरे लावले, झोपून घेऊयात. तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते. पण मिस्टर म्हणले की एक काम कर, मला भजी बनव. म्हटलं ठीक आहे, आता काय, मला झोपायचं होतं पण मी म्हणजे कसं थोडंसं वाटतं थोडंसं दुपारी आराम करावा. पण कधी आता मिस्टर काय कधीतरी घरी असणार, आपल्याला काहीतरी फरमाईश करणार, मग आपणच कंप्लीट करणार नाही तर कोण करणार. मग मस्तपैकी असे भजे वगैरे बनवले. आणि भजे आहेत ना ॲक्च्युअलमध्ये मी जेव्हा शिकले होते नवीन करायला, म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वी, तर मी फर्स्ट टाईम बनवलेले खूप असे घशात दाटल्यासारखे झाले होते. का माहिती नाही. आणि त्याच्यानंतर मी 4-5 वेळा बनवले, तर त्यावेळेस पण मला काय आले नाही. मग सतत प्रयत्न करून करून आत्ता कुठं 2-2.5 वर्षापासून मला भजी चांगले बनवायला यायला लागलेत, म्हणजे एकदम कुरकुरीत असे. तर कुठली गोष्ट सतत जर आपण त्याची प्रॅक्टिस करावं, या गोष्टी सतत हाताखालून एखादी गोष्टी केली ती येतेच. असो, भजी वगैरे इथं माझे बनवून झाले होते. म्हटलं चला आता हे मिस्टरांना देऊन येत, कारण ते पाहत होते भजीची वाट. मग भजी वगैरे त्यांना मी द्यायला गेले. आणि भजी खाल्ल्यानंतर त्यांनी माझं इतकं छान कौतुक केले की खूप छान कुरकुरीत झालेत हे ते. आणि ह्याच गोष्टीची बायकांना अपेक्षा असते, दुसरं काय हवं असतं ना. बस, पुढच्या व्हिडिओमध्ये बाय.